पांढरं कपाळ घेऊन संसार करणं खूप अवघड असतं राजांना. म्हणून म्हणतात ना, म्हातारपणामध्ये कोणाचा मुलगा मरू नये, तरुणपणामध्ये कोणाचा पती मरू नये आणि बालपणामध्ये कोणाची माय मरू नये. तरुणपणामध्ये कोणाचा पती जर मेला ना राजा हो, तर खूप खूप अवघड गोष्ट आहे. नवरा असलेली बाई रस्त्यामध्ये जर कोणी भेटलं एखादी बाई, तर ती बोलू शकते, तिच्याबरोबर हसू शकते, तिच्याबरोबर मोठ्यानं बोलू शकते. पण जर एखाद्या बाईला नवरा नसेल ना आणि ती जर रस्त्यामध्ये थांबली, एखाद्या बाईबरोबर बोलत असली, ती जर मोठ्यानं बोलली, ती जर कुठे एखाद्या ठिकाणी जर कुठं पाहत असली, तर लोक तिच्याकडे अतिशय संशयानं पाहतात. म्हणून अतिशय मुश्किल काम असतं की तरुणपणामध्ये कुण्याही बाईचा या ठिकाणी मालक नवरा मरू नये. 3-3 मुलं जर एखाद्या बाईला असली आणि तिचा जर मालक गेला ना राजा हो, तर ती बाई कंबर कसवते, पाडासारखं काळीच घट्ट करते आणि आपल्या मुलाचा सांभाळ करते. त्या लेकराच्या ठिकाणी ती बाप होऊन राहते. पण त्या बाईला, ती बाई कोणाचं धुणं धुईल, कोणाची भांडी घासील, पायात चपला न घालता 3-3, 4-4 किलोमीटर पायी चालत जाऊन कोणाच्या खुरपणी करील, पण ती बाई त्या लेकराला काही कमी पडू देणार नाही. 3-3 लेकरं सांभाळील, कुठल्याच गोष्टीचं त्या लेकरांना कमी पडू देणार नाही. पण हीच लेकरं ज्यावेळेस मोठी होतात ना, तर राजा हो, त्याच आईला विसरतात. ही मुलं मोठी होतात, नोकरीला लागतात, 1-1 लाख रुपये पगार भेटतो. 3-3 नवीन मोठे बंगले बांधतात. पण बंगले बांधण्याच्या नंतर त्याच मुलाकडे, त्या आईसाठी किंवा त्या बापासाठी, त्याच मुलाच्या त्या बंगल्यामध्ये त्यांना राहण्यासाठी एवढी जागा भेटत नाही राजा हो. काय आग लावायची तुमच्या त्या बंगल्याला? ज्या आईनं तुम्हाला सांभाळलं, ज्या आईनं तुम्हाला लहानचं मोठं केलं, आणि त्याच आईला जर त्या बंगल्यामध्ये जागा मिळत नसेल, तर राजा हो, आग लागली तुमच्या त्या बंगल्याला. तुमच्यापेक्षा झोपडी बरी. ज्या झोपडीच्या समोर आई बसलेली आहे, एका दुसऱ्या कोपऱ्यामध्ये बाप बसलेला आहे, ती झोपडी तुमच्या लाखो रुपयाच्या बंगल्यापेक्षा कैक पटीनं, कितीतरी पटीनं ती झोपडी श्रीमंत आहे. त्या झोपडीत राहणारा व्यक्ती श्रीमंत आहे, पण तुम्ही बंगल्यात राहणारे श्रीमंत नाही. अरे 3-3 लेकराचा सांभाळ करताना किती पोटाला चिमटा घ्यावा लागला असेल. आम्ही काय मोठ्या श्रीमंताच्या घरात जन्माला आलेलो नाहीत राजा हो, गरिबीतून जन्माला आलेलो आहेत. आणि गरिबी कशी वाईट असते तुम्हाला चांगलं माहिती आहे. पूर्वीच्या काळामध्ये हे बघा, धोत्रावली बाबा बसलेत, आजीबाई बसले, त्यांना जरा विचारा की आजीबाई, तुम्हाला पुरणपोळीचं जेवण भेटत होतं का? तुमच्या टोपल्यामध्ये भाकर शिळी राहत होती का? तुमच्या टोपल्यामध्ये शीग लागेपर्यंत भाकरी मिळत होते का? तेलाचा 5 लिटरचा ड्रम तर कोणाच्या बापाला बघायला भेटत नव्हता. 1 लिटरची बाटली बघायला भेटायची. त्याला आपली आजी त्या तेलाच्या बाटलीला असं बोट लावायची आणि ती धार त्या तेलामध्ये कढईमध्ये टाकायची. कधी कधी असं वाटायचं की कशाला हे टाकतेस तू, हां? तर पण गाडे हो, लक्षात ठेवा, हात जोडून सांगतो तुम्हाला, त्या काळी तेलाची धार नव्हती, पैशाची धार नव्हती, पण कुटुंबामध्ये प्रेमाची धार मात्र निश्चित होती. आणि त्या धारेवर त्या ठिकाणी फार प्रेम असायचं एकमेकावर, फार प्रेम असायचं. म्हणून सांगतो राजा हो, आता फार चांगला काळ आलाय, आपल्याला दररोज पुरणपोळीचा घास मिळतोय. आणि म्हणून त्या गरिबाच्या काळात तुम्ही पहा, आपला बाप दाढी वाढवायचा, दाढीला साबण मिळत नव्हता, पण आपल्याला शाळेत जाण्यासाठी पास काढून द्यायचा. आईनं कधी
डोक्याला तेल लावलं नाही, पण आपल्या सर्व इच्छा पूर्ण केल्या. त्या आईबापासाठी आपल्याला जर या ठिकाणी जागा मिळत नसेल, पै पै जमा केली, हाडाची काडी केली, रक्ताचं पाणी केलं आणि इतकी आतोनात कष्ट करून त्यांनी आपल्याला सांभाळलं आणि तीच लेकरं जर आईबापाला विसरत असतील, आईबापाला या ठिकाणी म्हातारपणामध्ये त्यांना जर सहकार्य करत नसतील, तर आग लागली तुमच्या त्या श्रीमंतीला आणि तुमच्या त्या पैशाला. म्हणून राजा हो, आज किती आपल्याकडे, फार आहे आपल्याकडे, आज कशाचीच कमी नाही आपल्याकडे. गरिबीतून प्रपंच त्यांनी उभा केला आपल्या आईने, आपल्या आजींनी, आपल्या बापांनी फार 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 कष्टातून जीवन जगले रे. धान्यासाठी लेकराला, शेतासाठी राब 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 राबावं लागलं. आज बंगले झालेत, पण एक वाक्य ध्यानात ठेवा, आज तुम्ही भले बंगले बांधले, पण त्या बंगल्यात एका कोपऱ्यात आईला आणि एका कोपऱ्यात बापाला जर जागा नसेल ना, तर आग लागली तुमच्या त्या बंगल्याला, काही उपयोगाचे नाहीत रे. म्हणून राजे हो, एक गोष्ट लक्षात ठेवा, भले तुम्ही, मी म्हणत नाही तुम्हाला की तुम्ही आईबापाला काजू घाला, बदाम खाऊ घाला, आणि ते पण म्हणत नाही आम्हाला राजा हेच पाहिजे, ते त्यांना झोपाळा टांगा असं तर ते म्हणतच नाही. काय मागणार आहे ते तुमच्याकडे? अरे तुम्ही ज्यावेळेस लहान होता तर तुम्ही हट्टानं मागून घेतलं त्यांच्याकडे, मला हेच पाहिजे. विचार करा ना, आठवा ना जरा तुमची मेमरी, की आई मला हेच पाहिजे. त्याच्यासाठी आपण रडून रडून त्यांच्याकडून घेतलं का नाही? घेतलं का नाही? घेतलं असलं तरच हा म्हणा. ज्यावेळेस तुम्ही त्यांच्याकडून हट्टानं मागून घ्यायचे, मला हेच पाहिजे त्या गोष्टी, आणि लोकांचे कष्ट करून त्यांनी तुम्हाला जे पाहिजे तेच दिलं का नाही? सगळ्यांनी विचार करून हा म्हणायचं, बळच हा म्हणायचं नाही. आणि आज त्यांना पाहिजे ते कोण देईल? त्यांना आज होत नाही, त्यांना कष्ट करता येत नाहीत, त्यांचे हातपाय चालत नाही, ते कुठून आणणार? कोण देणार त्यांना? त्यांनी तुमच्यासाठी जे केलं ते कशासाठी केलं? त्यांना म्हातारपणाला आधार मिळावा म्हणूनच ना. मग त्यांना आधार कोण देणार? अरे आई जर जेवत असली तर तू शी केलीच्या नंतर ती हात धुवून तुझी शी धुवायची आधी, परत त्याच हाताने भाकरी खायची. आणि आता तुला तिची किळस काय यायला लागली? तू का नाही करत आता तिचं? कर ना राजा. जीवनात किती कमवा, तुम्हाला जे कमवायचं ते कमवा, फक्त आईबाप जोपर्यंत आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करा. एकदा गेले ना, परत नाही ती माया, परत नाही मिळणार तुम्हाला. ती कोणीच देऊ शकत, ना पत्नी ना मुलगा. आई ती आहेच, आणि बाप तो बापच. म्हणून राजे हो, आता मला जास्त बोलतात नाही, त्यामुळं आई बाप सांभाळा, बस एवढंच सांगतो. जय श्रीकृष्ण.